नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक शिंदे, समाजशास्त्र विभाग, KTHM कॉलेज, नाशिक. आपल्या सर्वांचं या शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये स्वागत आहे. MA सेकंड सेमिस्टर 3rd या सेमिस्टरसाठी आपल्याला जो विषय आहे, जो पेपर आहे, त्या पेपरचं नाव आहे SO10 स्टडी ऑफ सोशल मुवमेंट्स. या सिलेबस बद्दल आपण आज चर्चा करणार आहोत आणि सिलेबसमध्ये कुठल्या कुठल्या बाबी आहेत त्या आपण सर्व समजून घेणार आहोत. तर चला आपण बघूया आता आपला सिलेबस. प्रकरण पहिलं आहे इंट्रोडक्शन टू सोशल मुवमेंट्स, सामाजिक चळवळीचा परिचय. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला सामाजिक चळवळी, त्याचं स्वरूप, त्याच्या व्याख्या, वैशिष्ट्ये हा सर्व भाग आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. मग सामाजिक चळवळ म्हणजे काय? समाजामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी, सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्व लोक एकत्र येऊन जेव्हा सामुदायिकरित्या प्रयत्न करतात तेव्हा त्याला सामाजिक चळवळ असे म्हणतात. मग या सामाजिक चळवळीच्या संदर्भात विविध विचारवंतांनी वेगवेगळ्या व्याख्या दिलेल्या आहेत, ते आपण व्याख्या बघणार आहोत. आणि विशेष म्हणजे सामाजिक चळवळीचं स्वरूप आपण जेव्हा लक्षात घेऊ त्यावेळेस संप, मोर्चा, घोषणा, टाळेबंदी याला समाजामध्ये सामाजिक चळवळ असं संबोधलं जातं. परंतु विचारवंतांच्या मते सामाजिक चळवळीचा एवढा संकुचित अर्थ अजिबात नाही आणि म्हणून सामाजिक चळवळीच्या संदर्भात वेगवेगळ्या व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की सामाजिक चळवळीसाठी वेगवेगळ्या घटकांची गरज असते. विचारधारेची गरज आहे, नेतृत्वाची गरज आहे, वेगवेगळ्या रिसोर्सची गरज आहे, संशोधनांची गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्या आणि त्याचा परिणाम म्हणून सामाजिक चळवळी उभ्या राहतात. समाजामध्ये एखाद्या घटकामध्ये बदल घडवून आणायचा असेल, मग तो आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, कुठलाही असेल, तर तो बदल घडवून आणण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज असते आणि म्हणून यासाठी सामाजिक चळवळी या प्रत्येक समाजामध्ये निर्माण होतात. काही चळवळी यशस्वी होतात, काही अपयशी ठरतात, परंतु बहुसंख्य लोकांना जे योग्य वाटतं त्या दृष्टिकोनातून ह्या सामाजिक चळवळी सुरू असतात. सामाजिक चळवळीच्या संदर्भात जे विविध प्रकारचे बदल आहे, सुधारणा आहे किंवा रिव्होल्युशन आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. दुसरा जो भाग आहे सोशल मुवमेंट, चेंज, रिफॉर्म्स अँड रिव्होल्युशन, या प्रकरणामधल्या या भागावर आपण सविस्तरपणे ज्यावेळेस आपण हा टॉपिक घेऊया त्यावेळेस सविस्तर आपण बघणार आहोत. मग सामाजिक चळवळ म्हणजे काय की सामाजिक बदल घडवून आणणं. मग हा बदल सकारात्मक बदल असतो. बहुसंख्य लोकांना एखादी गोष्ट नकोशी असते किंवा तिच्यात बदल हवा असतो. मग तो कायदा असो, मग ती अर्थव्यवस्था असो, मग ते शिक्षण असो किंवा अन्य कुठलाही घटक असेल, तर त्या सुधारणा घडवून आणणं किंवा त्यामध्ये क्रांती घडवून आणणं हा एक भाग आहे. तोही आपण त्यामध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. त्यानंतर आपण सामाजिक चळवळीचे प्रकार बघणार आहोत. टाइप्स, ओल्ड मुवमेंट अँड न्यू मुवमेंट. सामाजिक चळवळीचे विविध प्रकार आहे. सुधारणावादी चळवळ, क्रांतिकारी चळवळ, पुनरुज्जीवनवादी चळवळ, अशा विविध प्रकारच्या चळवळी ज्या आहेत ते आपल्याला बघायच्या आहे. त्यामध्ये जुन्या चळवळी आणि नव सामाजिक चळवळी असा दोघांचाही तुलनात्मक अभ्यास आपण या भागामध्ये बघणार आहोत आणि सविस्तरपणे आपण याची चर्चा या प्रकरणामध्ये आपण करणार आहोत. प्रकरण दुसरं आहे थिअरीज ऑफ सोशल मुवमेंट्स. यामध्ये आपण विविध सामाजिक चळवळींच्या बाबतीत निर्माण झालेले सामाजिक चळवळीचे जे सिद्धांत आहेत ते बघणार आहोत. यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमासाठी स्ट्रक्चरल फंक्शनल थिअरीज दिलेल्या आहे सोशल मुवमेंट्स.
तर ह्या संरचनात्मक कार्यवादी सिद्धांत आपण त्याला म्हणतो. टालकट पार्सन्स किंवा या वेगवेगळ्या विचारवंतांची आपण माहिती घेणार आहोत आणि त्यांनी मांडलेला विचार सामाजिक चळवळीसाठी कसा उपयुक्त, म्हणजे एखादी गोष्ट जी आहे ती निर्माण होते, तिला स्ट्रक्चर असतं, कुठल्याही गोष्टीला स्ट्रक्चर किंवा संरचना आहे आणि त्याला फंक्शन आणि डिसफंक्शन असे दोनही भाग आहे. फंक्शन म्हणजे योग्य कार्य आणि डिसफंक्शन किंवा अपकार्य आपण मराठीमध्ये म्हणूया, तर तेही प्रत्येक गोष्टीला आहे. मग सामाजिक चळवळीसाठी जे स्ट्रक्चरल किंवा संरचनात्मक कार्यवाद आहे तो आपण या चळवळीचं समजून घेणार आहोत. आणि सामाजिक चळवळी निर्माण होत असताना या सकारात्मक आणि नकारात्मक या दोन्ही बाबी आपण या ठिकाणी या सिद्धांतामध्ये आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर मार्क्सवादी सिद्धांत. कार्ल मार्क्स हा साम्यवादी विचारवंत होता आणि त्याने आयुष्यभर या भांडवलशाहीच्या विरोधामध्ये आपले विचार मांडलेले बघायला मिळतात. म्हणजे हॅव अँड हॅव नॉट, संपत्ती असणाऱ्यांचा वर्ग त्याला अहिरे वर्ग असं म्हणतात आणि संपत्ती नसणाऱ्यांचा नाहिरे वर्ग, अशा दोन्ही वर्गांमधला संघर्ष आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे प्रामुख्याने मार्क्सवाद जो आहे तो सामाजिक चळवळीसाठी का पूरक आहे, कारण जेव्हा सामाजिक चळवळी केव्हा निर्माण होतात, प्रामुख्याने सामाजिक चळवळी या ज्यावेळेस समाजामध्ये असंतुष्टता असते किंवा समाजामध्ये दुःख आहे, समाजामधल्या लोकांच्या गरजा पूर्ण होत नाहीये, अशा वेळेस लोक उठाव करतात, मोर्चे काढतात किंवा बंद पुकारतात. म्हणजे ह्या आंदोलनं जी आहे ती आंदोलनं सुरू होतात आणि या आंदोलनांसाठी मार्क्स काय म्हणतो की ज्यांच्याकडे संपत्ती नाही असा जो वर्ग आहे तो प्रामुख्याने संघर्ष करायला तयार होतो. हा सिद्धांत जो आहे तो आपण सोशल थिअरीज किंवा सोशल मुवमेंटच्या संदर्भामध्ये आपण बघणार आहोत. मार्क्सिस्ट थिअरी जी आहे ती आपण या संदर्भात कशी लागू होते ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत. त्यानंतर रिसोर्स मोबिलायझेशन थिअरी. चळवळ म्हटली की तिला विविध प्रकारची संसाधनांची गरज आहे. याला मराठीमध्ये काय म्हणतात की जनसंघटन स्रोत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे आपण स्रोत म्हणूया किंवा संसाधनांची जुळवाजुळव. काही पुस्तकांमध्ये असाही भाषांतरित शब्द आलेला आहे. संसाधनांची जुळवाजुळव का आवश्यक आहे, तर प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की चळवळ उभी राहण्यासाठी पैशांची गरज आहे, नेतृत्वाची गरज आहे, विचारधारा किंवा कुठला तरी विचार घेऊन ती चळवळ पुढे चालावी लागते. चळवळीसाठी कार्यकर्त्यांची गरज असते, एखाद्या ऑफिसची गरज असते, त्यानंतर मीडियाची गरज असते, त्यानंतर दळणवळणाच्या साधनांची सुद्धा गरज असते. मग एखाद्या ठिकाणी मोर्चा काढायचा असेल तर त्याची परवानगी पोलीस स्टेशनमधून काढावी लागते. म्हणजेच काय की सामाजिक चळवळ घडवून आणण्यासाठी, निर्माण करण्यासाठी या वेगवेगळ्या प्रकारच्या रिसोर्सेसची गरज जी आहे ती निर्माण झालेली असते. आणि म्हणून सामाजिक चळवळीच्या संदर्भात आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय, रिसोर्स मोबिलायझेशन थिअरी. तर ही थिअरी चळवळीसाठी का आवश्यक आहे की त्याशिवाय चळवळ यशस्वी होऊ शकत नाही हे आपल्याला माहिती आहे. याचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर भारतीय स्वातंत्र्य लढा ज्यावेळेस सुरू होता त्यावेळेस स्वातंत्र्य लढ्यासाठी लोकांनी धान्य, काही महिला किंवा स्त्रियांनी, भारतीय महिलांनी किंवा स्त्रियांनी आपले दागिने दिले, कोणी जे पाहिजे ती दान केलं आणि त्यातून एक प्रकारे स्वातंत्र्य लढ्याची चळवळ उभी राहिली. आणि 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला सगळ्यांना माहिती की भारताला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे यासाठी हे रिसोर्स गरजेचे होते. महात्मा गांधींसारखं नेतृत्व होतं किंवा अनेक नेते जे आहे अनेकांनी बलिदान दिलं आणि त्या बलिदानातून, अनेकांच्या त्यागातून, अनेकांच्या या रिसोर्समधून आपल्याला ही स्वातंत्र्य मिळालेलं आहे. म्हणजे काय, रिसोर्स मोबिलायझेशन थिअरी ही चळवळीसाठी किती महत्त्वाची आहे आपण ज्यावेळेस हा टॉपिक घेऊया त्यावेळेस याची सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. त्यानंतर न्यू सोशल मुवमेंट, नव सामाजिक चळवळी. आता पारंपरिक आणि नवीन अशा दोन भाग आपल्याला या ठिकाणी बघायचे. नव सामाजिक चळवळी वेगवेगळ्या प्रकारचे नवीन इश्यूज किंवा मुद्दे किंवा प्रश्न घेऊन या चळवळी उभ्या राहतात. आता या चळवळी बघत असताना काही
मुद्दे पूर्वीच्या कालखंडामध्ये नसतील, नवीन प्रश्न असतील, कारण सामाजिक समस्या ज्या आहेत त्या कायमस्वरूपी कधी नसतात. आज आहेत उद्या नाही, भविष्यात असतीलच असं नाही. आणि म्हणून या न्यू सोशल मुवमेंट ज्या आहेत त्याही आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. आणि फ्रेमिंग पर्स्पेक्टिव्ह हा एक नवीन भाग जो आहे तो चळवळीच्या संदर्भातला सिद्धांत आहे. तो आपण या ठिकाणी जो दृष्टिकोन आहे तो ज्यावेळेस हे प्रकरण आपण घेऊ त्यावेळेस सविस्तर आपण त्याची चर्चा करणार आहोत. आपण आता पुढच्या तिसऱ्या प्रकरणाकडे जाणार आहोत. सोशल मुवमेंट्स इन इंडिया, भारतातील सामाजिक चळवळी. यामध्ये पहिला उपमुद्दा आहे तो म्हणजे इश्यूज लिबरलायझेशन, इक्विटी अँड सिक्युरिटी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 1990च्या दशकानंतर खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण ही प्रक्रिया संपूर्ण जगभर वेगाने सुरू झाली. आणि या उदारमतवादातून किंवा उदारीकरणातून जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांच्या संदर्भात सामाजिक चळवळीचा काय संबंध आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मग इक्विटी असेल, सिक्युरिटी असेल, म्हणजे काय, आज आपण बघतो की उदारीकरणामुळे किंवा या जागतिकीकरणामुळे हे वेगवेगळ्या प्रकारचे सुरक्षेचे प्रश्न जे आहेत ते निर्माण झालेले आहेत. ते आपण त्या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत. पुढची चळवळ आहे विमेन्स मुवमेंट किंवा स्त्रीवादी सामाजिक चळवळी आपण म्हणूया. स्त्रियांच्या संदर्भामध्ये लिंगभाव आधारित भेदभाव पूर्वीपासून केला जात होता आणि हा लिंगभाव पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जास्त प्रकर्षाने जाणवत होता. या संदर्भामध्ये स्त्रियांनी जो काही मोठा लढा दिलेला आहे त्याला, त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्याला ढोबळमानाने स्त्रीवाद असं म्हणतात. स्त्रियांचे प्रश्न घेऊन ज्या चळवळी उभ्या राहिल्यात त्याला स्त्रीवाद असं म्हटलंय ढोबळमानाने. मग या चळवळींसाठी जागतिक स्तरावर कुठले कुठले प्रयत्न झाले, भारतीय स्तरावर कुठले प्रयत्न झाले, आतापर्यंत कुठल्या कुठल्या स्त्रीवादी परिषदा झाल्या, या सर्वांचा सविस्तर आढावा आपण या स्त्रीवादी चळवळीमध्ये घेणार आहोत. उदाहरणार्थ बेटी फ्रीडम असेल किंवा सिमॉन दी बोआ नावाची महिला आहे, त्यांनी जे आपले स्त्रीवादी विचार मांडलेले आहेत ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत. स्त्रीवाद जो आहे त्या स्त्रीवादासंदर्भात सविस्तरपणे विश्लेषण जे आहे त्या मुद्द्यांमध्ये आपण घेणार आहोत. पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे पिजन मुवमेंट्स, शेतकरी चळवळी. भारत हा कृषीप्रधान देश आहे. या देशामध्ये, भारतामध्ये जवळजवळ 70%च्या 65 ते 70% लोकसंख्या जवळपास ही शेती आणि शेतीशी निगडीत आहे. मग यांचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे ते अतिशय जिव्हाळ्याचे आहे, कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा मानला जातो. पण झालं काय की जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण, प्रायव्हेटायझेशन म्हणजे या सगळ्या प्रक्रियांमुळं शेती व्यवसाय हा मोडकळीस आलेला आपल्याला बघायला मिळतो. शेतीमालाला भाव नाही, जमिनी नापीक होत आहे, दुष्काळ, वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तीतून शेतकरी हा एक प्रकारे गांजला गेला आहे. कर्जबाजारीपणा, या सगळ्या प्रश्नांमुळे या शेतकरी चळवळी कशा निर्माण झाल्या. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिश कालखंडामध्ये सुद्धा भारतासारख्या देशामध्ये शेतकरी आंदोलन झाली. चंपारण्याचा सत्याग्रह असेल, बारडोलीचा सत्याग्रह असेल किंवा खेडा सत्याग्रह असेल गुजरातमधला. हे आंदोलन का झाले की ब्रिटिशांनी त्या कालखंडामध्ये सक्तीचा शेतसारा वसुलीची चळवळ चालवलेली होती. आता जर शेतकऱ्याला दुष्काळ आहे आणि दुष्काळ असल्यामुळे जर पीक पाणीच येत नाही तर तो कुठून कर्ज भरणार, कुठून शेतसारा भरणार, कुठून तो काय कोणत्या मार्गाने पैसे भरणार. त्याच्याच खाण्याची पंचायत आहे, त्यालाच धान्य नाही तर तो कसं काय करणार. मग या चळवळीचं नेतृत्व जे आहे ते सरदार वल्लभभाई पटेलांनी केलेलं आपल्याला बघायला मिळतं बारडोली या ठिकाणी गुजरातमध्ये.
चंपारण्याचं महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. म्हणजेच काय की त्या कालखंडामध्ये जे काही नेतृत्व आहे त्या नेतृत्वाने ब्रिटिश कालखंडामध्ये लढा दिलेला आपल्याला बघायला मिळतो. शेतसारा माफ झाला त्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये कांदा आंदोलन असेल, ऊस आंदोलन असेल, तंबाखू आंदोलन असेल, दूध आंदोलन असेल, या सगळ्या प्रकारची जी आंदोलनं आहेत ती आंदोलनं शेतकरी संघटना नावाची एक संघटना शरद जोशी नावाच्या एका शेतकरी नेत्याने केली. की शेती हा व्यवसाय कसा आहे, तुटीचा आहे, तोट्यात चालणारा व्यवसाय आहे. आणि त्याने जे पिकवलेलं जे धान्य असेल, ज्या काही शेती उत्पादनं असतील, त्याला त्याची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही. तो अधिकार कोणाला आहे? दलालाला आहे, कमिशन एजंटला आहे. आणि त्याला मनाला वाटेल तशा प्रकारचे तो किंमत लावतो. आणि त्यामुळे बऱ्याचदा उत्पादन खर्चही निघत नाही आणि शेतकरी कर्जबाजारी होतो आणि त्यातून मग तुम्हाला माहिती असेल की दुर्दैवी स्वरूपाच्या घटना घडतात, त्या म्हणजे शेतकरी आत्महत्या. हे प्रश्न आजही आहेत. आपण बघतो विदर्भ, मराठवाडा किंवा आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा शेतकरी आत्महत्या होताना आपल्याला बघायला मिळतात. या दुर्दैवी म्हणजे जो जगाचा पोशिंदा आहे त्याच्यावर ही अशी वेळ का येते तर तुम्हाला माहिती आहे खाजगीकरण, उदारीकरण या सगळ्या प्रक्रियांचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. आणि या शेतकरी आंदोलनांचे जे काही मुद्दे आहेत ते आपण सविस्तरपणे त्यावेळेस जो शेतकरी आंदोलन आपण घेऊ सविस्तर बघूया. पुढचा मुद्दा आहे लेबर मुवमेंट्स अँड एन्व्हायरमेंटल मुवमेंट्स. लेबर मुवमेंट्स, कामगार चळवळ. औद्योगिकरणाला सुरुवात झाली. औद्योगिकरणामुळे एक प्रकारे क्रांती झाली, यांत्रिक क्रांती झाली. पण जो कारखान्यामध्ये राबणारा मजूर आहे, कामगार आहे, त्याचे प्रश्न मात्र तसेच राहिले. मग समजा किती तास काम करावं, आठवड्यातल्या रजा, जेवणाचा दुपारचा वेळ किती असावा, आजारपण असेल तर काय करायचं, किंवा कामाच्या ठिकाणी अपघात झाला, एखाद्याचा कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अशा प्रसंगी मालक लोक किंवा कारखानदार या कामगारांना वाऱ्यावर सोडत असत. मग या प्रसंगी कामगारांचे प्रश्न तसेच राहत असत आणि म्हणून कामगारांनी संघटना स्थापन करायला सुरुवात केली. भारतासारख्या देशामध्ये नारायण मेघाजी लोखंडे किंवा रावबहादूर लोखंडे या कामगार नेत्याने कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. ब्रिटिश कालखंडामध्ये मुंबईमध्ये ज्या काही कापड गिरण्या होत्या, या कापड गिरण्यांमध्ये जे काही कामगार काम करत होते 12-12, 14-14 तास काम करून घेतलं जायचं. कामामध्ये जर काही कामचुकारपणा झाला किंवा काही चुकलं तर त्या कामगाराला कधी कामावर काढून टाकलं जायचं, चापकाचे फटकारे मारले जायचे, मुकाडदमामार्फत अपशब्दांचा मारा त्या ठिकाणी होत होता. आणि हे सगळे प्रश्न बघितल्यानंतर नारायण मेघाजी लोखंडे यांनी शांततामय मार्गाने प्रयत्न करून ब्रिटिश पार्लमेंटकडून ह्या कामगारांच्या संदर्भात विविध प्रश्न जे आहेत ते मार्गी लावलेले आपल्याला बघायला मिळतात. ते आपण कामगार चळवळीचे विविध प्रकारचे जे टप्पे आहेत, अवस्था आहेत, त्यावेळेस आपण हा भाग बघणार आहोत. त्यानंतर एन्व्हायरमेंटल मुवमेंट, पर्यावरणवादी चळवळी ज्या आहेत त्या चळवळी सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. कारण या औद्योगिकरणामुळे विविध प्रकारचे प्रदूषण जे आहे ते निर्माण झालेलं आहे आणि पर्यावरण जे आहे धोक्यात आलेलं आहे. पाणी प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल किंवा जमिनीचं प्रदूषण असेल, समुद्र नद्या सगळ्या दूषित झालेल्या आहेत, जलचरांचा प्रश्न आहे, अशुद्ध हवेमुळे आज श्वसनाचे विकार बघायला मिळतात. दिल्लीसारखं शहर असेल किंवा हरियाणा असेल, या भागामध्ये आजही हे प्रदूषणाचे प्रश्न मोठे आहेत आणि त्यामुळे मानवाला नव्हे तर संपूर्ण सजीवसृष्टी जी आहे तिला धोका निर्माण झालेला आहे. आणि म्हणून पर्यावरणीय प्रश्न जे आहे ते घेऊन विविध प्रकारचे कार्यकर्ते असतील, सामाजिक किंवा NGO असतील, त्या हे इश्यूज घेऊन, एन्व्हायरमेंटल इश्यूज घेऊन लढताना आपल्याला बघायला मिळतात आणि हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न ते करताना आपल्याला बघायला मिळतात. तर आपण यामध्ये
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या विविध प्रकारच्या पर्यावरणवादी चळवळी आणि लोकल किंवा आपण भारतीय स्तरावर म्हणूया, तर या चळवळी सुद्धा आपण त्या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहोत. नंतर या प्रकरणामध्ये आयडेंटिटी, पॉलिटिक्स अँड सोशल मुवमेंट्स. तर आता विविध प्रकारच्या पॉलिसी असतील आणि सामाजिक चळवळी यांचा संबंध कसा आहे तोही आपल्याला बघायला मिळतो, की काही पॉलिसी ज्या आहे काही लोकांच्या फायद्यासाठी असतात आणि त्या कधी कधी इतरांना त्रासदायक ठरत असतात. तर आपण यामध्ये आयडेंटिटी, पॉलिटिक्स अँड सोशल मुवमेंट या मुद्द्यामध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. रिजनल, रिलिजियस अँड कास्ट मुवमेंट्स हा चौथा मुद्दा आहे, तो आपण बघणार आहोत, की धर्माच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली विविध प्रकारच्या चळवळी निर्माण झालेल्या आहे. मग कधी त्या आरक्षणासंदर्भात असतील, कधी जातीच्या नावाखाली फायदे मिळवणं असेल किंवा अन्य. तर कुठल्या कुठल्या मुवमेंट कशा कशा निर्माण झाल्या, कुठल्या कालावधीमध्ये निर्माण झाल्या जात धर्माच्या याच्या नावाखाली, तर ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत. रिजनल अँड ट्रायबल मुवमेंट्स, प्रादेशिक आणि त्याला का आपण म्हणूया आदिवासी चळवळी ज्या आहेत त्या चळवळी आपण बघणार आहोत. रिजनल मध्ये आपल्याला काय सांगता येईल, की महाराष्ट्र समजा हे एक राज्य आहे, या राज्यामध्ये 5 प्रादेशिक विभाग आहे. कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, उत्तर महाराष्ट्र आहे, विदर्भ आहे, मराठवाडा आहे, असे 5 प्रादेशिक विभाग आहेत. या 5ही प्रादेशिक विभागाचे प्रश्न वेगवेगळे. उदाहरणार्थ विदर्भ, मराठवाडा हा मागासलेला आहे का, की नेहमीचाच 5वीला पुजलेला दुष्काळ असेल, हा दुष्काळाचा प्रश्न असेल, आणि दुष्काळामुळे इथे शेतकरी आत्महत्या असतील किंवा अन्य प्रश्न असतील, की हा भाग अजूनही डेव्हलप झालेला नाही. मध्यंतरी तुम्हाला माहिती असेल, की वेगळ्या विदर्भाची मागणी जोर करत होती, किंवा विदर्भातील लोक असं म्हणायचे, की आमचा वेगळा विदर्भ पाहिजे, आमचा विकास झालेला नाही. मुंबई, पुणे याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास काय, असा प्रश्न अशा अनेक लोकांनी उपस्थित केलेला आपल्याला बघायला मिळतो विदर्भातल्या. आणि म्हणून या प्रादेशिक प्रश्न घेऊन काही चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत. हे एक उदाहरण आपण घेतलं, असे असंख्य उदाहरण आपल्याला सांगता येतील. त्यानंतर ट्रायबल मुवमेंट्स, आदिवासी मुवमेंट जे आहे. मग आदिवासी म्हणजे काय, आदिवासींचे वेगळे प्रश्न असतील, आदिवासींचं शोषण असेल, आदिवासींच्या समजा शिक्षणाचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न, किंवा त्याला काय म्हणतो आपण वेठबिगारीचा प्रश्न असेल. वेठबिगारी आता कायद्याने जरी बंद असेल, परंतु या आदिवासींचं शोषण थांबलं पाहिजे, त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, यासाठी विविध प्रकारच्या सेवाभावी संस्था असतील, शासनाचे प्रयत्न असतील, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते असतील, यांच्या प्रयत्नातून आदिवासींच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि हे आपण सविस्तरपणे या मुद्द्यामध्ये बघणार आहोत. प्रकरण 4मध्ये ग्लोबलायझेशन अँड अल्टर ग्लोबलायझेशन हे मुद्दे आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर जागतिकीकरण म्हणजे काय, ही जागतिकीकरणाची प्रक्रिया आपल्याला सगळ्यांना माहिती, की 1990च्या नंतर सुरू झाली. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड लिबरलायझेशन, ही प्रक्रिया जी आहे ती संपूर्ण जगामध्ये सुरू झाली आणि संपूर्ण जगामध्ये मोठं परिवर्तन जे आहे याच्यामुळे घडून आलेलं आहे. अगदी जग जवळ आलं, वस्तूंची देवाणघेवाण सोपी झाली, आयात निर्यात वाढली, परावलंबन वाढलं, तंत्रज्ञान असेल त्याची देवाणघेवाण होऊ लागली. काही फायदे झाले जागतिकीकरणामुळे, उदारीकरणामुळे, खाजगीकरणामुळे, विकास वेगाने व्हायला लागला. पण दुसऱ्या बाजूला जो विकास होतोय तो शाश्वत स्वरूपाचा होतोय का, तर नाही. आपण बघतो की ब्रिटिश कालखंडामध्ये किंवा ब्रिटिशांच्या पूर्वी आपण म्हणूया की भारतामधली खेडी ही स्वयंपूर्ण होती, परंतु जागतिकीकरणानंतर मात्र ह्या प्रक्रिया ज्या आहेत स्वयंपूर्णतेच्या, त्या कशा खिळखिळ्या झाल्या. म्हणजे खेड्यातले व्यवहार संपूर्ण खेड्यातच चालत होते, फक्त मीठ आणि धातू, सोनं यासारख्या गोष्टी फक्त आयात केल्या जात होत्या. गावातल्या गरजा गावातच पूर्ण होत होत्या, बलुतेदारी सिस्टीम होती. पण या जागतिकीकरणाने संपूर्ण परिवर्तन जे आहे ते घडून आलंय. अल्टर ग्लोबलायझेशन ही प्रक्रिया कशी झाली ते आपण बघणार आहोत. WSF ऑक्युपाय अरब स्प्रिंग
ही एक नवीन चळवळ आहे, ती आपण बघणार आहोत. अमेरिका किंवा या वेगळ्या कंट्रीजमध्ये या कशा प्रकारची निर्माण झालेली ते आपण बघणार आहोत. भारतासारख्या देशामध्ये लोकपाल न्यू लेवल म्हणजे लोकपाल, जनलोकपाल आपण ज्याला म्हणतो, तर ते विधेयक निर्माण व्हावं, ते लागू केलं जावं, यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ झाली भारतामध्ये. आणि अण्णा हजारेंनी दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या मैदानावर जे आमरण उपोषण सुरू केलं आणि त्याला भारतभरातून जो मोठा पाठिंबा मिळाला आणि त्यामुळे सरकारलाही झुकावं लागलं आणि जनलोकपाल बिल आणावं लागलं. म्हणजे मुद्दा असा की हे लोकपाल बिल नेमकं कशासाठी आहे, जनलोकपालच्या मध्ये कुठले कुठले मुद्दे येतात, ते आपण हा मुद्दा ज्यावेळेस आपण टीचिंगसाठी घेऊ त्यावेळेस मात्र सविस्तरपणे आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत. त्यानंतर न्यू लेबर प्रोटेस्ट, स्टुडंट्स प्रोटेस्ट हे आपण बघणार आहोत. कामगारांचे आणि विद्यार्थ्यांचे अनेक इश्यूज जे आहेत ते आपल्याला या संदर्भामध्ये बघायचे आहेत. ते आपण सविस्तरपणे ज्यावेळेस हा भाग टीचिंगसाठी येईल तर त्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर त्याच्यावर चर्चा करणार आहोत. आपल्याला अभ्यासक्रमासाठी विविध प्रकारचे रेफरन्सेस किंवा संदर्भ पुस्तकं जे आहे ते आपल्या पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जो काही अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्या खाली ही संपूर्ण मोठी पुस्तकांची यादी आहे. ती इंग्रजी माध्यमाची आहे, मराठी माध्यमाची आहे. त्यामध्ये बियॉन्ड रिसोर्स मोबिलायझेशन, इमर्जिंग ट्रेंड्स इन सोशल मुवमेंट्स थिअरी, द सोशियोलॉजिकल क्वार्टरली हे पुस्तक आहे. सोशल मुवमेंट्स इन ॲडव्हान्स कॅपिटलिझम, द पॉलिटिकल इकॉनॉमी अँड कल्चरल कन्स्ट्रक्शन्स ऑफ सोशल ॲक्टिव्हिझम, न्यूयॉर्क, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस. त्यानंतर देसाई AR यांचं पिजन स्ट्रगल इन इंडिया, भारतातील शेतकरी चळवळी, तर ते बॉम्बे ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसचं आहे. त्यानंतर आपण बघतायत की द न्यू पॉलिटिक्स ऑफ क्लास, सोशल मुवमेंट अँड कल्चरल डायनामिक्स इन ॲडव्हान्स सोसायटीज हे पुस्तक आहे. त्यानंतर इमोशन्स अँड सोशल मुवमेंट्स नावाचं एक पुस्तक आहे. तर अशी काही यादी आहेत, भरपूर मोठी यादी आहे. मराठी पुस्तकांसाठी मोठी यादी आपण समोर बघतायत. डॉक्टर घनश्याम शहा नावाच्या लेखकानं 2002 साली सामाजिक चळवळी आणि सरकार हे एक पुस्तक आहे. पुणे डायमंड प्रकाशनचं आहे, पुण्याहून प्रकाशित झालेलं आहे. डॉक्टर गुरुनाथ नाडगोंडे यांचं 1986 मध्ये सामाजिक आंदोलनं नावाचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशन पुणे यांनी ते प्रकाशित केलेलं आहे. समकालीन राजकीय चळवळी डायमंड प्रकाशनने पब्लिश केलं 2011 साली. डॉक्टर पवार यांचं. त्यानंतर दलित चळवळ सिद्धांत आणि व्यवहार 2006 साली जगदण सरांचं पुस्तक जे आहे प्रतिशब्द प्रकाशन मुंबई यांनी प्रकाशित केलेलं आहे. त्यामध्ये दलित चळवळीचा संपूर्ण आढावा आहे. देवगावकर S सामाजिक चळवळी परंपरागत आणि नवी, नागपूरचं साईनाथ प्रकाशन आहे. असे असंख्य पुस्तकं मराठीतही भरपूर उपलब्ध आहेत. ते आपण आपल्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचा आपण नंतर जेव्हा हे लॉकडाऊन शिथिल होईल, ज्यावेळेस आपलं महाविद्यालय सुरू होईल त्यावेळेस आपल्याला हे उपलब्ध होईल किंवा आपण हे बाजारातही खरेदी करू शकता. त्यानंतर सविस्तरपणे आपण हे सगळे इश्यूज घेऊन सामाजिक चळवळी हा विषय समजून घेणार आहोत. तर आपण आता थांबूया आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण सविस्तर चर्चा करूया. थँक्यू व्हेरी मच.